स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास महापौर विनायक कोंड्याल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक प्रथमेश कोठे, सुधीर देव, विश्वनाथ बेंद्रे, रामचंद्र जन्नू, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक मेघनाथ एमुल, नगरसेवक विजय चिप्पा, शंकर चौगुले, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक रवी कैयावाले, नगरसेवक भारतसिंग बडरूवाले, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगरसेविका सुनीता कामाठी, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका दीपिका यलदंडी, पूजा वाडेकर, विनोद रसाळ, अंबादास बिंगी, बजरंग कुलकर्णी, नागेश सरगम, अर्जुन जाधव, डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजुल, महेश देवकर, आनंद गदगे, वासुदेव यलदंडी यांच्यासह सावरकर प्रेमी उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित असलेले, अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकारी, बेंद्रेकर असतील, मेंगी साहेब असतील, जन्नू काका असतील, आमचे पक्षनेते नरेंद्रजी काळे, उपमहापौर देवकर, सर्व नगरसेवक आज या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर साहेबांना आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो। त्यांचा जन्म 1883 भागूर नाशिक या ठिकाणी झाला। स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारताचे स्वातंत्र्यातील एक क्रांतिकारक लेखक व कवी, राजकीय विचारवंत होते। त्यांना स्वातंत्र्यवीर उपाधी त्यांच्या धाडसी कार्यामुळे मिळाली। माणूस आकांक्षा सहन केल्या, परंतु राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य दीप कायम ठेवला। साहित्य व विचारधारा सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते कवी, इतिहासकार आणि प्रभावी वक्तेही होते। त्यांच्या या कवितांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि त्यागाची प्रेरणा दिसते। ने मजसे ने परत मातृभूमीला सारखी कविता आजही देशभक्ती जाणवते। प्रेरणादायी संदेश त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की स्वातंत्र्य हेच आमचे अंतिम ध्येय आहे आणि त्यासाठी कोणताही त्याग मोठा नाही। त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण राष्ट्रनिष्ठा, शौर्य आणि कर्तव्यभाव या मूल्यांचा अंगीकार करूया। स्वातंत्र्यवीर सावरकरांना या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन।